2 पॉइंट एकत्र याची कृपया नोंद घ्या। आणि खऱ्या अर्थानं गेली 8 दिवस आमच्या सप्ताहासाठी जे जनार्दन शेठ गावडे आचार्य होते त्यांना सहकार्य करण्याचं काम गेले 8 दिवस आमच्या गावचे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक आदरणीय रज्जाकभाई इनामदार तथा चाच्यांनी देखील चांगल्या प्रकारचं योगदान दिलं, त्यांचं देखील स्वागत। अहो सगळ्यांचं नामोल्लेख केला पाहिजे, योगदान आहे सगळ्यांचं। हे या ठिकाणी फायनल आता विराट शेठ विकास सभा कुठे आणि सैल शेठ दिलीपराव वादक लोणी, बरोबर आहे का? करवीर बंडे साबळे निशान बहादर नितीन शेठ थिगळे चेअरमन आणि सुर्वेसर आपलं तिन्ही मान्यवरांचं या ठिकाणी परत एकदा स्वागत। लेखनिक मंडळी साहेबराव शेठ रामाने सतीशभाऊ मागाडे आपलं स्वागत। असू दे आलो आलो करू शैलेश मांदळे पावती घेऊन जा। या ठिकाणी घाटाच्या राजासाठी 10,000 रुपयाचे बक्षीस होते शैलेश भाऊ मांदळे युवा उद्योजक 1,000 रुपये अनाउन्सर मंडळातर्फे शैलेश दादा आपलं स्वागत। चिठ्ठी होत्या पाठीमागच्या गाड्याची या ठिकाणी रत्नागिरीचे उद्योगपती प्रसिद्ध फायनल सम्राट आमचे सहकारी मित्र गणेश शेठ गिरी अलाउन्सर मंडळासाठी 500 रुपयाचे बक्षीस स्वागत, हार्दिक असं अभिनंदन। आणि गाडा मला अजून एक सूचना राहिली, एका 2 पॉइंट एकत्र आहे, परंतु या ठिकाणी एका पॉइंटामध्ये 2 बारे आल्या तर ते काय करायचं ते कमिटी ठरवेल। हा 2 मंडळींना अर्धा इनाम आणि पहिल्याला अर्धा असा बक्षीस राहील। हा 3 गाडी झाली तरी या ठिकाणी मंत्री साहेबांचं 5 मिनिटात आगमन होते। पाठीमागच्या स्टेजवरती उतरा सगळे खाली, गावात आलेले 5 मिनिटात आगमन होतंय। पाठीमागच्या स्टेजवरती गावचे असतील परगावचे पाहुणे असतील कोणी राग मानू नका, मंत्री साहेबांचं आगमन होतंय, खाली उतरा। या गाड्या पुढं आणि सुरक्षितेच्या दृष्टीने या ठिकाणी स्टेज मोकळं करा, मंत्री साहेबांचं आगमन होणार आहे, तुम्हाला विनंती आहे। चला एवढ्या गाड्या एवढ्या पुढे। या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य जयशेठ दगडू खुरपे यांनी या यात्रेसाठी रोख 11,001 रुपयाची देणगी जमा केलेली आहे, त्यांचं देखील ग्रामस्थांच्या वतीनं कमिटीच्या वतीनं स्वागत आणि अलाउन्सर मंडळीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस स्वागत। गणेश शेठ मांदळे आपले मनपूर्वक स्वागत, आपल्याकडून 500 रुपयाचं बक्षीस स्वागत। टावरे आहे का? टावरे गाडगोटे दौंडकर आहे का? पहिलं नाही तर मग जो गाडा 1000 असेल तो गाडा पुढे घेतला जाईल। पाठीमागून गाडी मालकाने अजिबात गडबड गोंधळ करायचा नाही। आहे का टावरे मंडळीचा गाडा आहे का? अहो बैल कोणाचे आजारी तुम्हाला आहे का? तुम्हाला शिवर शिरनलकर तांबे मंडळी आहे का? घ्या तांबे मंडळी गाडा बैल कोणचे काय लक्षात का? हा घ्या तांबे मंडळी गाडा पुढं। अहो तुमचे नाव पुकारतो आम्ही, किती वेळ गडबड करू नका, सगळ्यांचे होतील। अहो गडबड गोंधळ एकदा शेवळा जर एकमेकात गुंतल्या तर त्यांनी घ्यायच्या सुद्धा नाही 2 तास परत। अरे बाळासाहेब हा कसं असं लडगोळ झालंय बघा आता। हॅलो
या ठिकाणी कैलास शेठ गाडगे यांच्या गाड्यासाठी वडगाव नगरीचे सरपंच आदरणीय राजेंद्र शेठ टाकळकर 1000 रुपयाचं बक्षीस स्वीकार करायचं आहे. त्या ठिकाणी कैलास शेठ गाडगे, कमलेश दादा गाडगे, एक महेंद्र शेठ गायकवाड आपण या ठिकाणी उपस्थित धमारी सर्वांचं स्वागत. गोलटेकडी मार्केटचे दलाल 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. या ठिकाणी माऊली शेठ कराळे पाटील या नगरीचे पोलीस पाटील माऊली शेठ कराळे यांनी 10,001 रुपयाची देणगी दिली. आपलं उत्सव कमिटीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत. शिवाजी मामा ढेरंगे जुनाट हिंद केसरी फायनल सम्राट आपलं स्वागत. या ठिकाणी अनुराग दादा किटे अहो आणि मारू नका. सतीश मासुडगे मारू नका बैलाला. सिद्धेश भाऊ, सुमित भाऊ लंगोटे 1000 रुपये अनाउन्सर मंडळातर्फे बक्षीस स्वागत. येऊ द्या पाठीमागची चिठ्ठी येऊ द्या ना. हो पाठीमाग कोणाचा गाडा चिठ्ठी द्या येऊ द्या. अमोल कराळे पावती पुस्तक इकडे आणा. धुमाळ शिनलकर पप्पू शेठ सज्जरा आता सुधीर हॅलो हा या ठिकाणी मयूर भैया कराळी चालू असलेल्या गाड्यासाठी रोख 1000 रुपयाचं बक्षीस आहे. सरपंच राजेंद्रचंद ज्ञानेश्वर टाकळकर 1000 रुपये, नंदकुमार सुर्वे 1000 रुपये, पप्पू दादा मोरे 1000 रुपये, सुमित दादा लंगोटे 1000 रुपये पैसे खालच्या खाली डॉक्टर साहेब गोळा करा. या ठिकाणी यातनगरीचे लाडके जावई बापू दादासाहेब गारगोटे मुक्ता हॉस्पिटल आणि मयूर भैया कराळे 1000 रुपये अनाउन्सर मंडळातर्फे बक्षीस स्वागत. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास अरे मंत्री साहेब आले थांबा जरा. हॅलो हॅलो मालक 2 मिनिट थांबायचे आता. थांबा. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री आदरणीय माननीय जयकुमार गोरे साहेबांचं या ठिकाणी वापगाव नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. मुक्तादेवी यात्रा कमिटीच्या वतीनं आणि वापगाव ग्रामस्थांच्या वतीनं महोदय मंत्री साहेबांचं आदरणीय मनापासून स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. पलीकडच्या स्टेजवर ते तुम्हाला सांगितलेलं उतरा खाली पलीकडचे खाली सगळे किती वेळा सांगितलं आम्ही खाली उतरा खाली सगळे. अहो बसलेले तुम्हाला विनंती उतरा ना खाली. नामदार माननीय जयकुमारजी गोरे साहेबांचं
वापगाव नगरीमध्ये सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. खरं तर आपला मराठमोळा खेळ असताना आपल्या महाराष्ट्राची आणबाण शान असणारा बैलगाडा आणि आपल्या मुक्तादेवी यात्रेच्या निमित्ताने सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी नामदार माननीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले. ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. प्रथमतः यात्रा कमिटीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा फेटा बांधून या ठिकाणी सन्मान होतो आहे. सन्माननीय सरपंच माननीय नितीनजी लंगोटे यांना विनंती करतो. त्याचबरोबर यात्रा कमिटीचे सन्माननीय सर्व प्रतिनिधी यांना विनंती करतो. एकत्रितरित्या आदरणीय नामदार साहेबांचा प्रथमतः फेटा बांधून या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी माननीय सुभाषजी इंगळे साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं. उपसचिव माननीय सुभाषजी इंगळे साहेब यांना विनंती करतो आपण पुढे यावं. सर्वांनी या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. आदरणीय अजयजी भागवत, त्यावर नितीनजी लंगोटे, सरपंच नितीन लंगोटे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले जात आहे. खरं तर या नगरीचे सन्माननीय सरपंच आदरणीय मोनिकाताई नितीन लंगोटे यांच्या विनंतीचा स्वीकार करून आणि ग्रामस्थांच्या विनंतीचा स्वीकार करून आदरणीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन झालंय. सर्वांनी जोरदार पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. मान्य नामदार जयकुमार भगवान गोरे साहेबांच्या नावाने या ठिकाणी बारी पुकारली जाणार आहे. त्यामुळे ही बारी पाहिल्यानंतर आदरणीय साहेब आपल्याला शुभेच्छा देतील. ही बारी झाल्यावर शुभेच्छा. हॅलो हे पहा आजच्या घाटाचे जे आकर्षक बारी आहे ते चषक ईश्वरदादा कराळे आणि शुभम शेठ कानपिळे यांच्या वतीनं चषक सौजन्य होते. ते चषक सौजन्य जाते पहिल्यान विष्णू शेठ उर्फ विनोद उर्फ पप्पूदादा टोपे. पहिल्यान विष्णू विनोद उर्फ पप्पूदादा टोपे यांना या ठिकाणी चषक देऊन सन्मानित करण्यात येत आहे. हीच बारी पुकारू आपण आता. हॅलो असं सांगा ना मग तुम्ही. हॅलो ही पंचरस आहे ना. पंजरा चौधरी मोकळी मंडळी पलीकडचे नंदकुमार सरपंच पलीकडची मंडळी मागे सर जरा. ओ अलीकडचे पैलवान भैया थोडी मागे सरा. ही मंडळी आपलीच मंडळी थोडं मागे सरा. बाकीच्यांनी सहकार्य करा. आदरणीय नामदार साहेबांच्या नावानं बारी पुकारली जाणार आहे. या ठिकाणी गुडलक लंच ओमचे मालक आणि वापगाव नगरीचे सुपुत्र नितीन शेठ रामाणे यात्रेसाठी रोख 11,000 रुपये देणगी या ठिकाणी जमा झालेली आहे. आपलं स्वागत आहे. दावडी नगरीचे माजी सरपंच भाऊसाहेब होरे यांचं या ठिकाणी आगमन.
हॅलो हॅलो त्यांचं नाव आहे हॅलो बाकीच्या मंडळी सगळ्यांनी गाडी मागे घ्या सगळे गाडी मागे येतील याच नगरीचे आदरचे सरपंच नितीनचे लोंगोटे सरपंच 2000 रुपये अनाउन्सर मंडळाकडे बघचे सरपंच आपलं मनापासून स्वागत बाकीच्या हॅलो ए पप्पू गाडी बाजूला घ्या ही बारी पुकारल्यानंतर किंवा गाडी बारी पळाल्यानंतर हॅलो सहकार्य ए करा. बा निशाणवाला जवळ गर्दी बा बंटी तुझ्या बाजूची मंडळी अलीकडच्या बाजूची खाली बसवा या ठिकाणी यातनगरीचे उद्योगपती पहिलवान रोहनदादा घंगाळे आणि सुनील दादा सोनार अलाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत दुमाळ शिनलकर ना सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन साहेबांचं करायचं आहे यानंतर शुभेच्छा झाल्या होतील आणि नंतर पुढील घाट सुरू होईल असो खरं तर या मुक्तादेवी यात्रेच्या निमित्ताने सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी माननीय गोरे साहेब या ठिकाणी येत असताना मी आवर्जून सांगेल खऱ्या अर्थानं आपला जिव्हाळ्याचा प्रश्न पिण्याचं पाणी शेतीला वापरण्याचं पाणी या संदर्भामध्ये आज आपण अनेक वर्ष झुंजतोय झटतोय नव्हे तर रात्रीचा दिवस करून आपण कष्ट करतोय परंतु अद्यापही आपल्या शेतीला पाणी मिळालेलं नाही सुदामराव तुम्ही बोलताय ते घरे थांबा साहेब हा गाडा गेल्यानंतर शुभेच्छा देतील बैल पुढे आल्यात चला हॅलो आणि गाडा मालक तुमच्या आमच्या सर्वांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे हा गाडा गेल्यानंतर 2 मिनिटं थांबायचंय पब्लिक नाही मोकळी मंडळ माग सरा सहकार्य करा सरा माग याच्यानंतर अजून एक मंदिर साहेबांचा गाडा पळण बर का कोणी गाडा पुढे घेऊ नका नाही क्या
काय करायचं आता? झोपायची का बाजूला घ्यायचंय? हा मग तुम्ही सांगेन तसं आम्ही करू. घ्या. मंदिर साहेबांचा गाडा आहे ना? नाही हे बरोबर आहे का? अरे नक्की काय चाललंय तुमचं? योगेश्वर मच्छिंद्र टावरे का? टावरे चला. हॅलो योगेश्वर मच्छिंद्र टावरे निरगुडकर 200 रुपयाचा अनाउन्सर मंडळ बक्षे अनिल शेठ पुढे होईल. मित्रांनो आजच्या फळीफोडचा मानकऱ्याचा खेळ झुकतोय. खेळ बहालदार हा चालला बहालदार फचाल. नितीन दादा या ठिकाणी नितीन दादा ठेठे 500 रुपयाचा अनाउन्सर मंडळासाठी बक्षीस आलेलं आहे. आता गाडा कोणाचा आहे मागला? अरे एक एक या भाऊ. आता चौघांचा हातवर आहे. माझा आहे माझा आहे माझा. कदम दुबे कदम जुगलबंदी बरोबर आहे. खजिनदार अनिल शेठ शिवराम कदम धुरुराजे विशाल डुबे बरोबर आहे का? कदम आणि माऊली शेठ काळे जुगलबंदी या ठिकाणी. डुबे कदम आणि काळे जुगलबंदीसाठी याच गावचे सरपंच राजेंद्र शेठ टाकळकर रोख 1000 रुपयाचं बक्षीस आहे. जावई बापू स्वीकार करा. माऊली शेठ घ्या. या गाड्यासाठी यादनगरीचे उद्योगपती गुरुदास रामाने यांच्याकडून 1000 रुपयाचे बक्षीस आहे. स्वागत. ओ माग गाडा कोणाचा आहे? नाना चौधरी अमोल बी व्हायचे ना. अमोलचे देवाजी चौधरी पाबळ बरोबर आहे का? अरे एकवाचे सर्व विजू शेठ खुरपे 2-3 पाण्याच्या बदल्या ना साध्या जरा. एसके लाइटिंगचे सर्व एसके डीजे शुभम कानपळे अलाउन्सर मंडळासाठी 500 रुपये बक्षीस. स्वागत.
दीपक शेठ कराळे चेअरमन अलाउन्सर साठी 500 रुपयाचं बक्षीस स्वागत. सुनील भाऊ यानंतर नामदार जयकुमार भगवानराव मोरे यांची बारी भगवानराव गोरे यांची बारी पुकारायची आहे, लक्षात ठेवा. नक्की नक्की. हा गोरे साहेबांची. पहिल्या फेरीतली बारी साहेबांची बारी पुकारा. या ठिकाणी यातनगरीचे प्रसिद्ध उद्योगपती आयुष कंस्ट्रक्शनचे सर्वा यांचे सौभाग्य होते शशिकला विठ्ठल टाकळकर. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री साहेबांचा हिंद गजरे फायदा सम्राटाचा रगेदार मित्रांनो माननीय नामदार जयकुमार भगवानजी गोरे साहेब. नाही हे मोकळी मंडळी मागे सारा. भाऊसाहेब भोरे सरपंच 500 रुपये अनाउन्सर मंडळीसाठी बक्षीस आहे. आपलं स्वागत. सर्व माता भगिनींचा सुद्धा आज या ठिकाणी बहुसंख्येने गाड्या पाहण्यासाठी उपस्थित. आपला वापगाव ग्रामस्थांच्या वतीनं मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. सन्माननीय आमदार बाबाजी शेटकाळे यांचे व्याही आदरणीय भाऊसाहेब सातपुते उपस्थित आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. त्यांनाही विनंती करतो आपण मंचावर या. नाही नाही दोन जणांनी गाडा मोकळी मंडळी व्यवस्थित जोडा. मोकळी मंडळी मागे सारा व्यवस्थित जोडा. मयूर याचनगरीचे उद्योजक SK लाईटचे सर्वे सर्व आणि SK हॉटेलचे सर्वे सर्व शुभम दादा कानपेळे पुन्हा एकदा अनाउन्सर मंडळासाठी 1000 रुपयाचं बक्षीस स्वागत. आता ओके शुभम शेठ.
नाही दोऱ्याच्या नाही डोक्यात. या ठिकाणी आपल्या खेडचे आदरणीय प्रांत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे तहसीलदार साहेब दोन्ही मान्यवर मंडळींचं या ठिकाणी अगदी 2 मिनिटात आगमन होतंय. दोन्ही मान्यवर मंडळींचं मुक्तादेवी यात्रा कमिटीच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. आजच्या या अभिनंदन. यात्रेच्या निमित्ताने उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी माननीय अनिल दोंड साहेब उपस्थित आहेत. साहेबांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर माननीय तहसीलदार सन्माननीय प्रशांतजी बेडसे साहेब उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. मी विनंती करतो साहेबांना आपण मंचावर या. आपलाही सन्मान या ठिकाणी होईल. आणि यानंतर आलो या ठिकाणी प्रांत साहेब आदरणीय अनिल साहेब दौंडे साहेब त्याचप्रमाणे प्रशांत बेडसे साहेब तहसीलदार खेड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विजय नायक तहसीलदार साहेब आपण या ठिकाणी दोन्ही मान्यवर मंडळी उपस्थित झालात. आपल्या पाठीमागच्या स्टेजवरती सन्मान केला जातोय. सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पाठीमाग कोणाचा गाडा आहे चिठ्ठी येऊ द्या. गावडे मागे घ्या. आणि आता आहे ना बघ येणार आहे. जरा थांबा देऊ नका. फायनलच्या बाहेर आहेत. आदरणीय बीडीओ साहेब खुशाल साहेब शिंदे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत. बैला पेढेवर का मागे सरा. मोकळे मंडळी थोडं पाठीमागं सहकार्य करा. पलीकडचे मंडळी सरा ना मागा जरा. या ठिकाणी दादर फुल मार्केटचे दलाल आदरणीय सदाशिव शेठ पवळे साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. सर्वांचं स्वागत. गाडा मागे दाबा. नाही या ठिकाणी खेड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाजी शेठ रामचंद्र काळे आमदार साहेबांचे व्यही माननीय भाऊसाहेब सातपुते आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनापूर्वक वापगाव ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत. थांबा काय करायचं बघा. कोणाचा गाडा. ए पप्पू कोणाचा गावडे वागोले ना. गौडा बघायला जुगाबंदीचा खेळ
सौभाग्यवती शशिकलाताई विठ्ठलराव टक्कळकर ग्रामपंचायत सदस्य आयुष कंस्ट्रक्शनचे मालक विठ्ठल शेठ टक्कळकर रोख 1000 रुपयाचं बक्षीस आले स्वागत. नितीन शेठ रामाने गुडलक हॉटेल 1000 बक्षीस स्वागत. माग कोणाचा गाडा आहे? विलास मामा खैरे. यानंतर बाकीचे गाडे शुभेच्छा नंतर पळतील. सर्वांनी नोंद घ्या, सहकार्य करा. खरं तर आपल्या पूर्व भागामध्ये पाण्याची समस्या सोडवण्यासाठी, आपल्या आया बहिणींच्या डोक्यावरचा हंडा खाली येण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या शेतीला पाणी मिळावं म्हणून अहोरात्र आपण रात्रीचा दिवस करून कष्ट करतोय. अनेक वर्षाची आपली समस्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळी मंडळी झटत असताना खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपला प्रश्न उद्याच्या काळात सुटणार आहे, नव्हे तर पाठीमागच्या काळामध्ये आपल्या तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांनी विधानसभेमध्ये आणि त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आवाज उठवत असताना आपला समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या खात्याचे ग्रामविकास खात्याचे सन्माननीय मंत्री महोदय माननीय नामदार जयकुमारजी गोरे साहेब यांच्या माध्यमातून सोडवण्याचा शब्द त्या ठिकाणी दिला. आणि म्हणून आज पाणी परिषद या ठिकाणी होत असताना आपल्या अरे थांबा जरा, नंतर पुकारू. एक बारी पुकारायची. अरे थांबा ना, तेच चाललंय ना. बारी नाही पुकारायची, थोडं तुमचं स्पीड वर का. या ठिकाणी पाणी परिषदेची मीटिंग झाली. त्या मीटिंग मध्ये आपल्या भागाचा प्रश्न सोडवण्याचा शब्द ज्यांनी दिला आणि आपल्या तालुक्यातील पूर्व भागातील मंडळींनी आग्रह केला, साहेब तुम्ही शेतकऱ्यांना शब्द देण्यासाठी या ठिकाणी घाटामध्ये यावं. म्हणून साहेब या ठिकाणी आले. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करून मी त्यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. आज यशवंतराव होळकरांच्या जन्मगावी आई मुक्ताईच्या यात्रेच्या निमित्तानं, उत्सवाच्या निमित्तानं होत असलेल्या या बैलगाडा स्पर्धेसाठी जे या स्पर्धेचे संयोजक यात्रा कमिटी, गावचे सरपंच सन्माननीय नितीनजी लंगोटे आणि आमचे मित्र गेल्या अनेक वर्षांपासून मंत्रालयामध्ये काम करतात ते सुभाषजी इंगळे साहेब, सगळीच आजच्या यात्रा कमिटीचे सगळे सदस्य, विविध गावचे सरपंच, सगळेच सन्माननीय आणि आज खास करून आजच्या या बैलगाडा स्पर्धेमध्ये भाग घेणारे सगळे बैलगाडा मालक, बैलांचे मालक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले बैलगाडा स्पर्धेचे सगळे स्पर्धक, सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं स्वागत करतो. आज या वापगावच्या उत्सवाला मी यावं अशा पद्धतीची इच्छा या गावातल्या यात्रा कमिटी, सन्माननीय नितीनजी आणि सन्माननीय सुभाषजी या सगळ्यांनी इच्छा व्यक्त केली आणि आज सगळ्यांच्या इच्छेला मान देऊन आज
या पवित्र अशा उत्सवामध्ये सहभागी होत असताना मला मनापासूनचा आनंद या निमित्तानं होतो. आज माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. अनेक बैलगाडा स्पर्धा मी बघितल्या. आमच्याही भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बैलगाडा स्पर्धा होतात. किंबहुना या बैलगाडा स्पर्धेमध्ये आलेले बैल बरेचसेच बैल आमच्याच भागातून या ठिकाणी येतात, पुशेगावच्या यात्रेमधून येतात. परंतु ही अभिनव अशा पद्धतीची बैलगाडा स्पर्धा मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितली. अशी ही स्पर्धा जी ऑलिम्पिकमध्ये, जी जागतिक स्पर्धेमध्ये सेकंदावर मोजली जाते, आणि आता बघितलं की 100 मीटर पळण्याची जी स्पर्धा असते ती 10 सेकंद 10.5 सेकंदामध्ये कंप्लीट होते. आणि तेवढ्याच विद्युत वेगानं ही स्पर्धा कंप्लीट होताना आपण बघतोय. प्रचंड उत्साह या स्पर्धेच्या निमित्तानं होताना आपण सगळेजण अनुभवतोय, बघतोय. आणि या बैलगाड्याच्या स्पर्धा बघत असताना अंगावर काटा येतो. अशा पद्धतीचे बैल एवढ्या प्रचंड वेगानं पळताना बघतो. आणि त्याच पद्धतीचा उत्साह आमच्या बैलगाडा मालक आणि बैलगाडा स्पर्धेचे जे सगळेच संयोजक आणि आमचे सगळे स्पर्धेमध्ये भाग घेणारे, बैलासोबत आमचे बैलासोबत असणारे सगळे आमचे बैलगाडा सोबती शौकीन, या सगळ्यांना मी मनापासून सगळ्यांचं कौतुक करतो. आणि यात्रा कमिटीला मी मनापासून धन्यवाद देतो. नितीनजींना धन्यवाद देतो, सुभाषजींना धन्यवाद देतो की आपण या बैलगाडा स्पर्धेमध्ये मला सहभागी होण्याची संधी निर्माण करून दिली. आपल्याला धन्यवाद देतो. जाताना 2च मिनिटात सांगतो, या भागामध्ये ग्रामीण भागात आपण काम करता आणि ग्रामीण भागामध्ये काम करत असताना परवा सुभाषने मला गावाचा रस्ता झाला पाहिजे म्हणून मागणी केली. पण या भागातल्या प्रत्येक गावाच्या पायाभूत सुविधामध्ये 100% ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्या सोबत राहीन असा शब्द देतो. मला माहिती आहे बैलगाडा स्पर्धा चालू असल्यावर कुठल्याही पुढाऱ्याचं भाषण ऐकायची मानसिकता कोणाची नसते. सगळ्यांना बैलगाड्याच्या स्पर्धा बघायच्या असतात. त्यामुळे अनेक गडी करंटमध्ये असतात याची जाणीव मला आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना या बैलगाडा स्पर्धेच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मला बोलवलं म्हणून आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मंत्री साहेब. चिठ्ठी बघ. हॅलो, रामा ग्रुप ना, रामा ग्रुप. बैलगाडा संघटना जुगलबंदीचा खेळ जिंकतोय. हिंद केसरी रामा ग्रुप बैलगाडा संघटना आणि काय बैलगाडा संघटना जुगलबंदी. एबा घाटामध्ये गाडी बघणारे जे तरुण बांधव आहेत, ज्या मोबाईलचे स्टॉर्च कोणी लावले असतील त्यांनी स्टॉर्च बंद करा. एबा मगाचे माऊली पिंगळे यांचा एकट्यात काळा गोरा शेवलाटी घेऊन गेला ना, अजून सापडला नाही. तिकडे जवळके मांदळवाडी या ठिकाणी गेलेला आहे. कोणाला आडाचाच ताबडतोब या ठिकाणी संपर्क साधा. एबा कांड मधोमध धरा. टॉर्च लावू नका बरं का लगेच. मध्ये मध्ये कांड घ्या, कांडामध्ये घ्या. हे कांडामध्ये घ्या, इकडं कांडमध्ये घ्या, कांड घ्या. बंटी बंटी. हा, बंटी उभा पलीकडच्या साईडची मंडळी, शनवाल्याच्या पलीकडच्या साईडची मंडळी जरा खाली बसा बरं का. निशाम पुढे धरा थोडं. हा, थोडं पुढं धर बाबा. माग कोणाचा गाडा आहे तो? मध्ये बॅटरी कोणी लावली ती मोबाईलची तिथं. तुम्ही झोपा बुवा. ते आता काय संध्याकाळचं सगळं कार्यक्रम असाच असतोय. दर्शन घ्या, बैल बुडो घ्या. काय रे मामा आपले ना माग. काय रे मामा. गाडा माग दाबा. गाडा माग दाबा.
बैल पुढं. या ठिकाणी सकाळपासून बेट अंमलदार कुडेकर साहेबाचं साबळे साहेब असतील सर्व साहेब मंडळी या ठिकाणी सकाळपासून उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत. पाठीमाग कोणाचा गाडा आहे? तांबे पाटील का जीवन शेठ? आणि त्याच्यानंतर रोड आहे ना. भाऊ व्यवस्थित मोकळे मंडळ मागे सरा. सुजित पोळ सकाळपासून व्हिडिओग्राफर घाटामध्ये उपस्थित आहे. कोणाला व्हिडिओ लागत असेल तर सुजित पोळ, राजूभाऊ कुसाळकर, आदेश नलावडे यांच्याशी संपर्क साधा. आणि सुजितचं रोख 500 रुपये आलेले आहे ऑनलाईन. गड़ा खून हो गया, थोड़ा सा बैल पाटी मांगे दाबा. मोकळे मंडळी थोडं मागं सरा. पाठीमागे रोडे आणि दिग्विजय स्वप्नेल सातकर या ठिकाणी संदीप शेठ गावडे सर उपस्थित झालात. आणि या मुक्तादेवीच्या यात्रेच्या निमित्तानं सकाळपासून आतापर्यंत हजारोच्या संख्येने सर्व मान्यवर उपस्थित झालेत. नक्कीच सगळ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करता आला नाही. ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. नाही बैल जाग्यावर जरा. संध्याकाळची वेळ बघा मागे फिरतील. त्या ठिकाणी नितीन शेठ तिगळे चेअरमन, गड्या मास्टर यांच्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य सुभाष शेठ अमृतराव थिटे पंचायत समिती सदस्य 500 रुपये बक्षीस आहे. नितीन शेठ अभिनंदन. रोडे सातकर घ्या. इबा गाडा मालक अजून फायनलच्या 2 गाडीत इनाम वाटपाचा कार्यक्रम मुक्तादेवी मंदिरासमोर चौकातलं ट्रॅफिक असते. इथं वाटा हॅलो रोड सत्कार दुगाल बंदीचा खेळ जपतोय. पहिलवान समर्थ दादा
सकाळपासून घाटामध्ये अगदी दणदणीत कणकणीत जबरदस्त कडक आवाज दिला आंबेगाव ऑडिओ. पप्पू चढ कुरकडे विठ्ठल मामा कुरकडे चांगला जबरदस्त कडक आवाज ठेवलाय. आपलं मनापासून स्वागत. कुरकुटे मामा इनाम वाटपाचा कार्यक्रम याच ठिकाणी हॅलोजन लावा. हा लाईट लावा चला. ए बंडे त्याच्यावर टॉर्च लाव जरा. पट्टे साबळे हा तापशी गँग वर टॉर्च लावा जरा. पाठीमागून स्टार्ट लावा. पाठीमागून पाठीमागे ते कोणाक तरी मोबाईल जरा थोडं भाऊ मागे या थोडं आपलं. हा आगाशी पाठीमागून लावा. हा हा तसाच बस बस बस. यावर का अंधार पडलाय. थोडी गाडी करा रितेश शेठ थोडी गाडी करा. तो निशाणाला आहे निशाणाजवळ येतो डायरेक्ट. तो निशाणाला लावलाय. हो बिस्लरी वाले आता जो एक गाडा राहिलाय नंतर साफ करा. अरे विकी दादा नंदू मामा हा हे थोडं खाली येऊन टॉर्च लाव बर का जरा. हा खालच्या बाजूला लावा. खाल अलीकडच्या साईडने टॉर्च लावा. हा बरं राहू दे. नाही बंटी जरा पुढं आडवं धर ना. बंटी बॅटरी बंद कर. टॉर्च बंद कर बंटी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की